आता बातम्या पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद। अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% पदभरती होणार। अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचं मुंबईत आंदोलन सुरू। आंदोलनामुळे राज्यातील 5000 शाळा आजपासून 2 दिवस बंद। म्हाडा अदानी समूहात पुनर्विकासासंदर्भात करार। मोतीलाल नगर प्रकल्पासाठी सर्वेक्षण। इतर कामांनाही गती येणार। रहिवाशांना 1333 चौरस फुटाचं घर मिळणार। मुंबई सागरी किनारा मार्ग परळशी जोडून हाजी अली परळ प्रवास अतिजलद होणार। हाजी अली परळ दरम्यान 1.5 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्त्याचा प्रस्ताव। सदर प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये अंदाजित खर्च। मध्य रेल्वेच्या डब्यांमधील इंडिकेटरमध्ये आता गाडीची वेळही दिसणार। पुढील स्टेशनच्या नावासह त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल याची वेळ देखील दाखवली जाणार। मुंबईकरांची आलिशान घरांना पसंती। 5 कोटींच्या घरांची सर्वाधिक खरेदी। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात मुंबईत एकूण 75,672 मालमत्तांची खरेदी। पुणे जिल्ह्यातील जुने 61 पूल लवकरच जमीनदोस्त केले जाणार। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याच्या कार्यवाहीचे आदेश। पुण्याच्या कोथरूडमध्ये खिडकीतून पडणाऱ्या चिमुकलीचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले। खोपडेनगरमधील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील घटना कॅमेऱ्यात कैद। मुलगी पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानांनी वेळेत पोहोचून वाचवले प्राण।